शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री मात्र रमी खेळतायत असा हा व्हिडिओ आता आमदार रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आलाय। कोकाटेंचा हा व्हिडिओ आमदार रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आलेला आहे। व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर आता टीका केली आहे। तर शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांनी आता चांगलंच खडसावलंय। तर आमदार रोहित पवारांकडून कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये ते रम्मी खेळत असताना दिसतात। हा व्हिडिओ आता आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। येणार आहोत आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात परंतु कृषी मंत्री रमी खेळतात असा हा व्हिडिओच आमदार रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे। कोकाटेंचा हा व्हिडिओ आहे, काय पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दुर्दैवाने असे काही फुगीर भरती झालेली आहे की या सगळ्या मंत्र्यांना आपण नेमके कशासाठी निवडून गेलेलो आहोत, आपली जबाबदारी काय आहे याचं भान नाहीये। त्यात माणिकराव कोकाटे असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे एकूण मंत्री असतील, या सगळ्या मंत्र्यांचे रोज काही ना काही जी वादग्रस्त गोष्टी बाहेर निघतात ते सगळं बघता खरोखरच हे मंत्रिमंडळ हे जनकल्याणासाठी आहे की स्वतःचं पोट कल्याण करण्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होतो। निश्चितच सुषमाताई, आणखी खरं तर अशा प्रकारचे जसे तुम्ही बोललात की कोकाटेंचा देखील आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यामुळे निश्चितच सवाल उपस्थित होतोय असं तुम्ही म्हणालात। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। अशी शेतकरी नेते रविकांत तुपकरजी जोडले गेलेले आहेत। रविकांतजी, एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत मात्र कृषी मंत्री रमी खेळताना दिसतात असा व्हिडिओच खरं तर आमदार रोहित पवारांकडून हा ट्विट करण्यात आलेला आहे। हे ट्विट आता समोर आलंय, काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, सार्वजनिक जीवनात जी माणसं काम करतात ना त्यांनी खूप जबाबदारीने वागलं पाहिजे। खाजगी जीवनात तुम्हाला कसं वागायचं तो तुमचा प्रश्न आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये जी माणसं काम करतात, सामान्य लोकांनी कसंही वागलं तरी चालतं, पण पदावरच्या माणसांनी खूप जबाबदारीने वागलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि विशेषतः त्यांचं पद हे जबाबदारीचं पद आहे। ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्या खात्यातले किंवा त्या क्षेत्राशी संबंधित लोक आत्महत्या करतायत, लोक अडचणीत आहेत, अशा वेळी त्यांनी खूप जबाबदारीने वागावं, इतरांना आधार देणारं वागावं। आणि जेव्हा तुम्हाला एखादी चेअर मिळते किंवा तुम्ही रिस्पॉन्सिबल पर्सन असता तेव्हा तुम्ही वाटेल तसं मनात आलं तसं वागू शकत नाही। समाज तुम्हाला फॉलो करत असतो, समाज तुम्हाला बघत असतो, परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही। सरकारमधले अनेक मंत्री ते वाटेल तशा पद्धतीने वागतायत। विधान भवनातली हाणामारी काय असेल किंवा इतर गोष्टी असतील, म्हणजे यांना भानच नाही की सत्तेत आपण आहोत आणि सत्तेत असताना आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे। त्यामुळे या लोकांनी भान ठेवावं असं आमचं मत आहे। आणि तुमचा काय आदर्श लोक घेतील, पुढच्या पिढ्यांनी तुमचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे। अमुक अमुक मंत्री असे होते का, अमुक आमदार असे होते, काय सांगतील पुढची पिढी? नवीन पिढी काय सांगेल पुढच्या पिढीला? ते सांगतील ते पत्ते खेळत होते, ते असे होते, ते असे मारामाऱ्या केल्या यांनी। त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या लोकांनी जबाबदारीने वागणं खूप महत्वाचं आहे। जी रविकांतजी, खरं तर शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत, खरं तर म्हणजे आत्महत्येचा तर प्रश्न आहेच, परंतु अनेक ठिकाणी अजूनही पाऊस हवा तितका पडलेला नाहीये। शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः त्यामुळे वाळून चालली आहेत। ही अनेक अशा समस्या आहेत। आपण शेतकरी नेते आहेत, या दृष्टीने कृषी मंत्र्यांची काहीतरी जबाबदारी असते। त्या जबाबदारीपासून मात्र हा आता व्हिडिओ खरं तर ट्विट करण्यात आल्यापासून असं समजतंय की त्यांना नक्की जाणीव आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। बरोबर आहे। आता सोयाबीनवर हुमणी आळी पडली, तर त्या हुमणी आळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं अत्यंत आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी सोयाबीनचं बियाणं निघालेलं नाही, कपाशीचं बियाणं निघालेलं नाही, अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरणी करावी लागली, शेतकऱ्यांना कंपन्यांकडून फसवण्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये तिचा आधार देणं खूप महत्वाचं आहे। त्या शेतकऱ्यांना कंपन्यांचं आणि सरकारचं साठलोटा असल्यामुळे कंपन्या मुजोर पद्धतीने वागतात।
जी, पीक निश्चित. विमा सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना मिळेल का नाही अशी शंका आहे. जी, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्र्यांनी जी, पुढाकार नक्कीच घेतला पाहिजे. तुमचा मुद्दा मला लक्षात आलाय रविकांतजी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. या संदर्भातच प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे देखील जोडले गेलेले आहेत. अंबादासजी, हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. कृषी मंत्री कोकाटे हे रमी खेळतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. शेतकऱ्यांच्या इतर समस्या खरं तर काही ठिकाणी डावलल्या जात आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी रोहित पवारांकडून आता उपस्थित करण्यात आलाय. खरं तर कृषी मंत्र्यांना रम्मी खेळायची तर त्यांनी त्यांच्या घरी खेळावी. जे लोकशाहीचं मंदिर आहे त्या लोकशाहीचं मंदिर महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी रम्मी कृषी मंत्री खेळतात. कृषी मंत्री खरं तर एक जबाबदारी मोठी आणि आत्ताच्या वेळेला तर फार मोठी जबाबदारी. असं असताना जर कृषी मंत्री रम्मी खेळत असेल तर किती बेजबाबदारपणाचं असंवेदनशीलतेचं हे लक्षाने स्पष्ट होतं. आता सरकार किंवा त्यांचे नेते अजितदादा हे काय करतात त्याच्याकडे बघू आपण. जी, धन्यवाद अंबादासजी, तुम्ही आमच्याशी याबद्दल संवाद साधलात त्याबद्दल. तर कृषी मंत्री हे रमी खेळण्यात दंग असल्याचा हा व्हिडिओ आता आमदार रोहित पवारांकडून ट्विट करण्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.